वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत हे तोरण कसं करायचं ते। हे पहा, मी याचे दोन भाग केलेले आहेत, तिसरा भाग आपण इथं करणार आहे। तर त्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही पट्टी बनवून घेतली। हे पहा, वेलकमची पट्टी आपण बनवलेली आहे। त्याचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतीलच। तर त्याखाली आपण असे तोरण विणलेले आहे, तर ते कसे विणायचे ते बघूया। त्यासाठी मी चॉकलेटी धागा, त्याच्यानंतर हा हिंद गुलाबी धागा, आणि त्यासाठी आपल्याला हे मणी जे लावलेत हे 8 नंबरचे मी 15 मोती धाग्यामध्ये घेतलेले आहेत। सुईच्या साहाय्याने धाग्यात घालून घेतलेले आहेत। तुम्ही या जागी दुसरा कोणताही कलर वापरू शकता। आणि माझ्या सुईचा नंबर आहे 1.75 mm। तर आपण काय करायचं आहे, प्रत्येक भागाला आपल्याला 17 लाईन लागणार आहे। ते पहा, त्याआधी मी या पट्टीला आपल्या 3 डबल क्रोशिट एक लाईन सोडून, हे पहा त्याच कलरने केले मी 3 डबल क्रोशिट, पुन्हा एक लाईन सोडले, पुन्हा 3 डबल क्रोशिट, पुन्हा एक लाईन सोडले, पुन्हा 3 डबल क्रोशिट, असं करून घेतलं आहे। पूर्ण लाईनला, पूर्ण कडन लेसला घेतलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला हे 17 लाईन लागणार आहे प्रत्येक हे भागाला। तर आपण हे पहिले शेवटचे दोन करून घेतले आहेत। आता आपण सुरुवातचा कसा करायचा ते बघूया। तर सुरुवातीला आपण एक खांब सोडून द्यायचा, एक लाईन सोडून द्यायची आहे ही, आणि इथं आपण इथून आपण सुरुवात करायची। तर त्यासाठी सुरुवातीला आपण हा चॉकलेटी कलर धागा जोडून घ्यायचा आहे। हा धागा जोडून घ्यायचा आहे तसा। आता आपण इथं काय करायचं आहे, सुरुवातीला आपण 4 चेन घ्यायचे, 1 2 3 4। आता आपल्याला ट्रिपल क्रोशिया करायचा आहे, त्यामुळे 2 वेळा धागा सुईवर घ्यायचा। त्याच्यानंतर 1 2 3, पुन्हा आपण सेम तसंच करायचं आहे। म्हणजे पहिले 4 चेन आणि नंतरचे 2 ट्रिपल क्रोशे, असे एकूण 3 झाले। त्याच्यानंतर पुन्हा 2दा धागा सुईवर घ्यायचा, आणि पुढचा जे इथं हे आपला गॅप तिथं आपण 1 2 3, पुन्हा आपण 2दा धागा घ्यायचा सुईवर, 1 2 3, पुन्हा धागा सुईवर घ्यायचा, 1 2 3, असं आपण 2दा करून घ्यायचं। त्यानंतर आपण इथं हा गुलाबी धागा जोडून घ्यायचा आहे। तर आपण काय करायचं आहे, आता पुन्हा 2दा धागा सुईवर घ्यायचा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपण 1 2 3, असं इथं पण आपण 3 वेळा करून घ्यायचं आहे। 1 2 3, पुन्हा आपण सेम तसंच करायचं आहे, 1 2 3। हे बघा, आता आपण काय करायचं आहे, पुन्हा हा आपला चॉकलेटी धागा पुढे घ्यायचा आहे। तर पुन्हा सेमच आपण 2 वेळा धागा घ्यायचा सुईवर, पुढच्या कॉलममध्ये आपण 3 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे, 1 2 3 1 2 3। इथं आपण सुरुवातीला 2 घेतल्या, त्याच्यानंतर एक गुलाबी, पुन्हा आपण 2 चॉकलेटी करून घेणार ट्रिपल क्रोशे, 1 2 3, पुन्हा 1 2 3, पुन्हा सेम तसंच 1 2 3। आता पुन्हा आपण गुलाबी धागा जाऊन घेणार, आपण पुन्हा सुईवर धागा 2 वेळा घेणार, 1 2 3, पुन्हा 2 वेळा, 1 2 3, असं आपण पूर्ण या 17 लाईन करून घ्यायचे। हे का, आता ह्याच्यानंतर पुन्हा चॉकलेटीचे 2 येणार, पुन्हा गुलाबी 1 येणार, असे आपले गुलाबी 5 वेळा येतात।
ते आपण पूर्ण करून घेऊया। इथपर्यंत करून घेतलेलं आहे। आपलं हे गुलाबी कलरचे 5 झालेले आहेत, 1 2 3 4 5 आणि हे आपले 2 2 ट्रिपल क्रोशेचे बंच 1 2 3 4 5 6 म्हणजे 12 झालेत आणि हे 5 झालेत आपले। आणि हे बघा इथं आपण दोन्ही ह्या भागात आणि ह्या भागात आपण करणार आहे, काही सोडलेलं नाही, एक पण आपण मध्ये भाग सोडला नाही, डायरेक्ट आपण इथं 17व्या लाईनीपर्यंत केलेलं आहे। आता आपण बाजू पलटून घ्यायची। सुरुवातीला आपण 3 चेन घ्यायच्या, 1 2 3। आता आपण हे बघ इथं आपण पुन्हा 3 ट्रिपल क्रोशे घालायचे, 1 2 3 1 2 3 असं 3 वेळा आपण ट्रिपल क्रोशे 3 घालायचे। आता इथं आपण धागा चेंज करायचा, गुलाबी धागा जोडून घ्यायचा। हे पहा इथं आपला गुलाबी कलरचा एकच होता, आता आपण इथं 2 करणार आहे। आता ह्या एक आपला होता इथं, ह्याच्या आधीच्या गॅपमध्ये ट्रिपल क्रोशे 3 करून घ्यायच्या, 1 2 आणि 3। आता इथं आपण मोती घालणार आहे, तुम्ही नाही घातला तरी पण चालू शकतं तुमच्या आवडीनुसार। आणि पुन्हा आपण सुईवर धागा 3 वेळा घेतला। आता ह्या पहिल्या एकदा आपण केलं गुलाबी कलरचा, त्याच्या ह्या बाजूच्या गॅपमध्ये पुन्हा 3 ट्रिपल क्रोशे घालून घ्यायच्या। आता आपले गुलाबी कलरचे 2 2 बंच आले आणि चॉकलेटी कलरचा 1 आला। आता आपण पुन्हा धागा इथं चेंज करायचा आणि इथं आपण चॉकलेटीच्या 2 चॉकलेटी ट्रिपल क्रोशे यांच्यामध्ये 3 ट्रिपल क्रोशे घालून घ्यायच्या। हे पण ही आपली उलटी साईड आहे। आता इथं आपण 1 घातला, त्याच्यानंतर गुलाबी कलरचे 2 घातले, पुन्हा चॉकलेटी कलरचा 1 घातला, पुन्हा आता आपण गुलाबी कलरचा 2 घालून घेणार आणि मध्ये मोती घेणार लावून, पुन्हा सुईवर 2दा धागा घ्यायचा, या गॅपमध्ये आपण 3 ट्रिपल क्रोशे करून घ्यायच्या। सॉरी मनी घालायचा हवा। इथं आपण मोती घालून घेऊया एक, हे आपले 2 गुलाबी कलरचे झाले। आता आपण चॉकलेटी कलरचे घालून घेऊया 2 ट्रिपल क्रोशे करूया आपण। त्यानंतर पुन्हा आपण धागा चेंज करून घेणार, नंतर गुलाबी कलर लावून घेणार। हे पहा आता आपण काय केलं आहे, चॉकलेटी कलरचा 1 1 आणि गुलाबी कलरचे 2 2 करून घेतलेत। असं आपण पूर्ण लाईन करून घेऊया। पहा आपली आता सेकंड लाईन झालेली आहे, इथं आपले 5 मोती बसलेले आहेत। आता आपण तिसऱ्या लाईनला आलो। आता आपण इथं 3 चेन करून घ्यायच्या। आता आपण बाजूही पलटून घेतले। आता आपण इथं ट्रिपल क्रोशे करायच्या, पहिल्या गॅपमध्ये 3 ट्रिपल क्रोशे,
आता आपल्या 3 ट्रिपल क्रोशे झाल्या. पुन्हा आपण इथे धागा चेंज करायचा. आता इथं ह्या मण्याच्या मध्ये आपण जो मोती घातलेला आहे त्याच्या खाली आपण 3 ट्रिपल क्रोशे करणार. म्हणजे ह्या 2 गुलाबी ट्रिपल क्रोशे यांच्या खाली पुन्हा आपण इथं हे पहा असं आपण चौकोनी फूल तयार होतोय. चॉकलेटी धागा घेणार. आता आपण इथं जसं केलं मगाशी आपण ह्या गुलाबीच्या दोन्हीकडला 2 ट्रिपल क्रोशे घेतल्या तसे आपण आता इथं ट्रिपल क्रोशे घेणार चॉकलेटीच्या. सुरुवातीला फक्त आपण 1 घेतले, आता आपण 2 घेणार इथं. हे पण इथं आपल्या 2 ट्रिपल क्रोशे झाल्या जसे आपल्या मगाशी इथं झाल्या दुसऱ्या लाईनमध्ये गुलाबी कलरच्या, तशा आता चॉकलेटी कलरच्या इथं झाल्या. पुन्हा इथं आपण धागा चेंज करून घेऊया. आता आपण इथं ह्या 2 गुलाबी ट्रिपल क्रोशे यांच्यामध्ये 3 ट्रिपल क्रोशे. पुन्हा आपण धागा इथं चेंज करायचा. पुन्हा सेम आपण एक गुलाबी 2 चॉकलेटी असं आता आपण करणार आहे. हे पहा सुरुवातीला आपण 1 घेतली, नंतर गुलाबी घेतले 1, नंतर चॉकलेटीचे 2 येणार आपले, नंतर गुलाबीचा 1, चॉकलेटीचे 2, पुन्हा गुलाबीचा 1 असे पूर्ण आपण करून घेऊया. हे पहा आपल्या आता ही लाईन झालेली आहे. इथं आपला एक पॅटर्न पूर्ण झालेला आहे. आता आपल्या इथला एक पॅटर्न कमी करत जायचं आहे. आता आपले 5 होते, आता आपल्याला 4 करायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं हे बघूया. तर आता इथं आपलं पूर्ण झालेलं आहे. आता इथं 3 चेन घ्यायच्या आणि बाजू आपण पलटून घ्यायची. आता आपण 3 चेन घेतल्या. आता या पहिल्या गॅपमध्ये ट्रिपल क्रोशे 3 करून घ्यायच्या. आता आपण काय करायचं आहे ह्याच्या ह्या साईडला पण सेम त्याच कलरनं आपण चॉकलेटी कलरनंच करून घ्यायचे. आता आपण इथं धागा चेंज करणार. इथं आपण गुलाबी धागा घेणार. आता आपण ह्या दोन चॉकलेटीच्या मध्ये आपण गुलाबी घेणार. जसं आपण इथं घेतलंय तसं आपण इथं घेतलं. आता पुन्हा आपला धागा चेंज होईल. पुन्हा आपण जसं आपण इथं घेतलंय बघा त्या गुलाबीच्या दोन्हीकडला 2 आपण 3 ट्रिपल क्रोशे घेतल्या. तसे आपण या गुलाबीच्या दोन्ही बाजूला आपण 3 ट्रिपल क्रोशे घेणार.
तुम्ही डबल क्रोशियामध्ये पण करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथं धागा चेंज करून पुन्हा आपण असा इथं गुलाबी घ्यायचा. इथला आपला एक बघा हे 5 पॅटर्न होते, 1 2 3 4 5. हा आपला 5वा इथं आता कमी झाला. आता इथून 4था सुरू होणार, त्यानंतर 3रा 2 नंतर 1 असं आपण हे पूर्ण करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण ही लाईन पूर्ण करून घेऊया. अशी 3 चेन घेऊन आता मी बाजू पलटून घेतलेली आहे. आता इथं आपला 1 1 झाला आहे, जसं आपला इथं 1 1 होता हे बघा. आता खालती आपल्याला इथं 2 2 असे करायचे आणि मध्ये मोती लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ही लाईन करायची आहे. असं आपल्याला पुन्हा रिपीट करायचं आहे. फक्त आपल्याला एक पॅटर्न झाल्यानंतर एक पॅटर्न आपला कमी होतं आहे. म्हणजे आता 4 आहेत, नंतरला 3 होणार, नंतर 2 होणार, नंतर 1 राहणार आपला. हे आता ह्याच्यानंतरचे 2, त्याच्यानंतर मधला 1 हा, त्यानंतर आपला हा पॅटर्न पूर्ण होतो. त्याच्यानंतर आपण एक पॅटर्न कमी करायचा, असं आपण करून घ्यायचं आहे. आता आपण हे करून घेऊया. 2 नंबरची लाईन ही आपली चेन घेतल्या आहेत. आता ह्या 2 चॉकलेटीच्या मध्ये आपण ट्रिपल क्रोशे, यांच्यामध्ये 3 ट्रिपल क्रोशे. पुन्हा इथं आपण धागा आता चेंज करणार. आता इथं आपण ह्या 3 ट्रिपल क्रोशियांच्या दोन्ही बाजूला 3 3 ट्रिपल क्रोशिया करायचा आणि मध्ये एक मोती लावून घ्यायचा. आता आपण एक इथं मोती घेतला. पुन्हा आपण सुईवर 3दा ट्रिपल क्रोशिया घ्यायचा. पुन्हा ट्रिपल क्रोशिया, पुन्हा आपण इथं धागा चेंज करून घेणार. त्यानंतर इथं एक आपण चॉकलेटी कलरचा घालणार, जसं आपण इथं घातला. पुन्हा इथं 2 गुलाबी कलरचे, असं आपण हे पूर्ण करून घ्यायचं. त्यानंतर आपण ही लाईन करायची आहे, ही 3 नंबरची ह्या मण्यांच्या खालची लाईन करायची आहे. समजा सेम पॅटर्न. त्यानंतर इथं पूर्ण झालं की त्यानंतर हा पॅटर्न इथं संपतोय, त्यानंतर इथून सुरुवात करायची, म्हणजे 3च राहणार आपले. असे आपण करून घेऊया. मी आता हा पूर्ण बंच तयार करून घेतला आहे. आपण इथं मणी लावून घेतले, त्याच्यानंतर एक एक ट्रिपल क्रोशियाचा बंच घेतला. आता आपण 4 झाले, तर आपण 3 करायचे. ते कसे करायचे बघूया. त्याआधी आपण हे बघा, इथं आपले शेवटी फक्त आपले 3 3 ट्रिपल क्रोशियाचे 3 3च बंच आलेले आहेत. हे बघा, इथं पण एक आला, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक. शेवटी आणि सुरुवातीला आणि शेवटी असे एक एकच येतात, मध्ये आपले 2 2 येतात. हे पहा. तर आता आपण काय करायचं आहे, इथं आपला एक कमी करायचं आहे. आपला 4च्या जागी 3 करायचे आहेत. तर आता आपण काय करायचं आहे, 3 चेन घेऊन बाजू पलटून घेतली आपण. आता इथं आपण ट्रिपल क्रोशिया करायचे आहेत 3. त्याच्यानंतर इथं 3 ट्रिपल क्रोशिया या साईडला, म्हणजे इथला आपला एक बंच कमी होईल. म्हणजे पूर्ण आपला हा गुलाबी कलरचा एक बंच कमी होईल. आता आपण इथं धागा चेंज करायचा. आता आपण ह्या 2 चॉकलेटीच्या मध्ये 3 ट्रिपल क्रोशियाचा बंच घ्यायचा. हे पण इथं आता आपला इथं हा पहिला म्हणायचा. इथं आपण धागा चेंज करायचा. पुन्हा सेमच आपण जसं आपण इथं घेतलं आहे बघा. आता इथं आणि इथं आपण असं चॉकलेटी कलरचे 2 2 बंच घ्यायचे. पुन्हा इथं आपण गुलाबी घ्यायचा. पुन्हा इथं 2 चॉकलेटी, पुन्हा इथं 1 गुलाबी, पुन्हा इथं 2 चॉकलेटी. असंच आपण करत जायचं आहे, म्हणजे आपला एक एक गॅप कमी होत जाईल आणि आपण 1 पर्यंत यायचं आहे, जसं आपण इथं केलं. हे पहा,
4 झाले आपले. आता 3, नंतर 2, नंतर 1 असं आपण हे पूर्ण करून घेऊया. हे आपण असं पूर्ण करून घेतलं आहे 1 पर्यंत अशा प्रकारे. आता आपण इथं साईडला साखळ्या करून गोंडे करायचे आहेत. तर काय करायचं त्यासाठी, हे पहा इथं आपण सुरुवातीला एक जे खांब सोडलेला आहे किंवा एक गॅप सोडला आहे तिथं आपण धागा लावून घ्यायचा. आणि आता आपण 8 चैन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 चैन घेतल्या आपण. आता आपण इथं हे 3 चैन आपण ज्यावेळी आपण पाठी किंवा पुढे यायचो त्यावेळी 3 चैन आपण घेतल्या आहेत सुरुवातीला. त्यात आपण एक मुका खांब घालायचा. त्याच्यानंतर पुन्हा 8 चैन 8. पुन्हा आपण इथं हे इथं पुन्हा आपण इथं पुन्हा आपण इथे असं आपण पूर्ण असं करून घेऊया. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण 8 चैनच्या साखळ्या करणार त्याच्यामध्ये म्हणजे पुन्हा आपण इथंच मुका खांब वाटला, पुन्हा 8 चैन, परत इथं मुका खांब असं आपण पूर्ण करून घेऊया. त्याच्यानंतर असे गोंडे लावून घ्यायचे. तुम्ही एका कलरचे लावला तरी चालतं किंवा तुम्ही वेगवेगळ्या कलरचे लावला तरी चालू शकतो तुमच्या आवडीनुसार. किंवा तुम्ही इथं असे मध्ये तरी गोंडे लावला तरी पण छान दिसतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोंडे लावू शकता. हे पहा आपण आता इथं पूर्ण केलं आहे. आता आपण 8 चैन घेतल्या आहेत पुन्हा. आता आपण काय करायचं, इथं जे आपला पहिला चैनचा लूप आहे तिथं एक हे करायचं. पुन्हा 8 चैन, पुन्हा इथं मध्ये पुन्हा 8 चैन असं आपण पूर्ण करून घेऊया. आणि आता ह्या गॅपमध्ये आपण असे गोंडे लावून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, आपण आता याला साखळ्या करून असे गोंडे लावून घेतले आहेत. अशा प्रकारे आपले हे पूर्ण तोरण तयार होत आहे. आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.